साईकला साहिल, नॉन साईक साठी रोहित. हा इथंच आज तुला नाव माहिती आहे बरोबर. चला आता पाहूया साहिल खामदे संघाचा कडनं नायक असेल त्यांनी लवकरात लवकर टॉस विन करायसाठी यायचा. इथे आपल्याकडे वेळ कमी आहे. उद्याच्या दिवसामध्ये सामने आपले पूर्व करायचे आहेत. त्यामुळे आपले जेवढे सामने व्हायचे होते तेवढे सामने झालेले नाही आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी येऊन टॉस विनसाठी यायचं आहे. साहिल पाहूया. आणि हा चेंडू मात्र पंचांनी नो बॉल घोषित. अवांत धावसंख्येमध्ये भर झालेली आहे. त्याचबरोबर धावून नो+1 असे दोन धावा या चेंडूवरती मिळालेले आहेत. धावसंख्या 2. चला पुढील चेंडू. आणि हा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज मारण्यामध्ये काही कामयाब झालेला नाही आहे. बॅटच्या वरून चेंडू विकेट किपरच्या हातात. विकेट किपर पुन्हा एकदा तयार. आपला गोलंदाज ज्यांच्याकडं चेंडू सोपवला. खामदानी विरुद्ध होती. आणि हा चेंडू मात्र उत्कृष्ट पद्धतीचा फटका होता त्यांचा. 2 धावा मात्र पूर्ण सार्थिकच घेतलेल्या आहेत. का पाहूया काय अपील आहे पंचांकडे अपील आहे. पंचांनी इकडे सांगायचं आहे. आणि 2 धावा या चेंडूवरती. बाद होऊन परतलं नाही ना. 2 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा. आणि हा चेंडू सुद्धा ऑफला काढलेला चेंडू मिड ऑफ कडे. तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्येमध्ये भर आपल्या खात्यामध्ये भर, संघाच्या खात्यामध्ये भर. काय माहिती आता हा 2-2 वर होते. विजयी टॉस विन झालेला आहे. आणि प्रथम टाइमपास नका करू. लवकरात लवकर निर्णय आपल्याकडे पाठवा. चला लवकरात लवकर आपला क्रिकेट चालू ठेवा. आपल्याकडे वेळ कमी आहे. 6. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा केबीसीसी कडून गोलंदाज चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. अनिकेत यांचा नीटसे काही समजलेलं नाहीये बॅट्समॅनला. सीधा विकेट किपरच्या हातात. विकेट किपर कडून पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजकडे. स्कोर 6. स्कोर असं द्यायचं. चला विरजोली संघाने बॅटिंग घेतलेलं आहे आणि आमंत्रण केलेलं आहे. ते समोरच्या टीमला तयारीत राहायचं आहे. हा सामना झाल्यानंतर तो लगेच सामना चालू करण्यात येईल. आणि हा लेगला काढलेला मिडोनला 2 धावा मिळालेल्या आहेत. साहजिकच 2 धावांनी धावसंख्या बरोबर. तू नको इकडे तिकडे जा आता माझ्या जवळ हे बोलताना नको येऊ. ते मला गडबडून टाकतील. नाही अजिबात नाही. बरोबर येतो आता तिकडे बसला होतास ना बरोबर त्यावेळेला. चला लवकरात लवकर चालू काय करा सामना. हा आणि हा चांगल्या प्रकारचा झेल, चांगल्या प्रकारचा फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तो आपल्याला क्षेत्ररक्षकांकडून झेल बाजून परततोय. आणि धावसंख्या झालेली आहे ती 8. धावसंख्या 8. दुसरे षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामधील पुढील चेंडू पुन्हा एकदा
चला आणि पाहूया पंचांचा निर्णय इकडे. रनआउटच्या रूपात एक आउट, बाद होऊन परततोय. कोण बाद झाला? दर्शन. दर्शन होऊन बाद परततोय. आता त्यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहे तो पाहूया. राकेश, उत्कृष्ट फलंदाज, षटकार आणि चौकारांचा बादशाह समजले जाणारे, उंच बांधाचे, सरळ स्टेट 5.5 उंचीच. पाहूया आपल्या संघासाठी काय करता येते. आणि गोलंदाजीसाठी चपल गतीने गोलंदाजी या BCC कडून. गोलंदाज कोण आहे आपला गोलंदाज? प्रतीक. प्रतीक डाके, उपाध्यक्ष प्रकाश डाके यांचा सुपुत्र. चेंडू 4 झाले. 5वा चेंडू, दुसऱ्या षटकामधील 5वा चेंडू. टाकणार तो पुन्हा एकदा. बॅट्समॅन तयार. आणि हा चेंडू मात्र पाहूया. पंचांनी इकडे निशाणा करायचा आहे आम्हाला, जेणेकरून माहिती पडेल. डॉट चेंडू, डॉट. धाव संख्या कायम रूपात. बॉल एकच चेंडू बाकी असेल ना. एक चेंडू बाकी. पुढील चेंडू पुन्हा एकदा. प्रतीक, पुन्हा एकदा बॅट्समॅन तयार. आणि हा चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेनं षटकार. सहळवा, उत्तुंग षटकार, चांगल्या प्रतीचा हा बॅट्समॅन. शेवटच्या चेंडूवरती 6 धावा, संघाच्या खात्यामध्ये 6 धावा. त्याचबरोबर धावसंख्या झालेली आहे ती संघाची 2 षटकानंतर किती? 14-15 साठी विन. आणि लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. 12 चेंडू मध्ये 15 धावा, सरासरी 7.5 रनाची. फक्त 7.5 सरासरी पाहिजे जिंकण्यासाठी. केवळ 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्वरित पुढील सामना खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी आपण आपला सामना चालू असलेला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पहिल्या ह्याच्या दुसऱ्या प्रतीकच्या वेळेला पहिल्या बॉलात 2 आले, नंतर दोन विकेट गेले 2 बॉलामध्ये, आणि नंतर एक झालं तर 0 डॉट गेला बॉल आणि छक्का मारला. मग 15 रन झाले. मग ते 16ला विन आहे. 16ला विन. ओके ओके ठीक आहे. दुरुस्ती केली जाईल, काही हरकत नाही आहे. या ठिकाणी होतं 16ला विन. हा 15 धाव झालेली आहेत फलकावरती आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. तिकडे घ्या, इथून दिसू द्या जरा. JBCCच्या सगळ्या खेळाडूंनी साईडला उभे राहा जरा. चला सलामीला आलेले प्रतीक आणि अनिकेत. आणि बॉलिंगसाठी वैयक्तिक आपलं पहिलं सकट षटक घेऊन येत आहेत ते नितीन पहिला बॉल. आणि प्रतीकनं बॅट मध्ये घेण्याचा प्रयत्न होता, पण तो हलकेसा कट लागून चेंडू पिचच्या जवळ. एकच धावती समाधान. धावसंख्या 1. वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं पहिलं षटक. पहिल्या षटकामधील दुसरा चेंडू टाकणार तो पुन्हा एकदा अनिकेतला. अनिकेत षटकार आणि चौकारांचा बादशाह. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. अनिकेत आणि अनिकेत उंच असं लेगच्या साईडनं टाकलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात त्या. स्वयंसेवकांनी तिकडे लक्ष द्यायचं आहे. हा असू दे, येईल निर्णय ना, थोडा आराम मध्ये घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि हा
बाद होऊन परततोय. चांगल्या पद्धतीचा झेल, उत्कृष्ट पद्धतीचा तो सुद्धा अनिकेतचा बाद होऊन परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येत आहे ते कोण आहे लक्षात? अजित. अजित पाहूया. अजित चालकर. अजित चालकर. नितीन. नितीन अजित चालकर. आणि हा चेंडू मात्र चांगल्या चपळ गतीने टाकलेला चेंडू होता. गोलंदाजानं चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजांचं काही समजलं नाही. अंगावरती घेऊन एकच धावत समाधान. धावसंख्या 2. उत्कृष्ट पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतोय आपल्याला नितीन यांच्याकडून. नितीन वैयक्तिक पहिलं षटक आणि हा चेंडू ऑफला टाकलेला चेंडू पाहूया किती धावा. 6 धावा. 6 धावा आणि हा षटकार उत्कृष्ट पद्धतीचा. कॅच पकडण्याचा चान्स होता परंतु हाताला बॉल लागून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 8 चेंडू आणि 8 धावा. 8 चेंडू आणि 8 धावा. चला पाहूया किती धाव. एकच धावावरती समाधान. खामदे संघाचा कन्ना नाही का असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली तयारी ठेवायची आहे. लगातार सामने चालू करण्यात येणार आहे. एकच पहिला षटक आहे ना. पहिला षटक चालू आहे. पहिल्या षटकानंतर पहिल्या षटकातच आतापर्यंत 9 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू उंच असा झलकवलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात त्या. आणि या ठिकाणी मात्र झेल बाद होऊन परततोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आपल्याला फिल्डर कडून. आणि अजित झेल बाद होऊन परततोय. त्याची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत पाहूया. हर्ष. आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये ना 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावा असंच टार्गेट आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. चला लवकरात लवकर चेंडू टाकायचा आहे. गोलंदाज तयार. बॅट्समॅन तयार. आणि एक धाव काढलेली आहे. दुसरी धाव काढायला पाहतोय. पाहूया किती धावा. 2 धावा पूर्ण केलेली आहे. तिसरी धाव काढायला पाहत आहेत फलंदाज. नाही आहे 2च धावांवरती समाधान. त्याचबरोबर जिंकण्यासाठी 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. पाहूया सगळं प्रेक्षकांचं लक्ष आहे. चारी बाजूने प्रेक्षक पाहताना दिसत आहेत. आणि चांगल्या प्रकारचं आणि एक धाव जर मात्र साहजिकच घेतलेली आहे फलंदाजानं. दुसरी धाव घ्यायला पाहतोय परंतु नाही. 1 धावावरती समाधान. त्याचबरोबर जिंकण्यासाठी 4 बॉल 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा पाहिजे आहे सगळ्यांनी. अगदी नजर सगळ्यांचं तिथे आहे. बॅट्समन कडे आहे, गोलंदाजांकडे आहे. नजर गोलंदाजांकडे, नजर बॅट्समॅन कडे. सगळ्या प्रेक्षकांचं नजर. पाहूया गोलंदाज तयार, बॅट्समॅन तयार. आणि चांगल्या प्रकारे झेल पकडलेला आहे विकेट किपरच्या द्वारा.
बाद होऊन परततोय फलंदाज. आता 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. फलंदाज कोणता येते तो बाहेर पाहायचा आहे. महेश. आणि आता पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि हलकेशर बॅटनं कट केलेला चेंडू. एक धाव मात्र साहजिकच घेतली. दुसरी धाव घ्यायला पाहतोय परंतु एक धावावरती समाधान. आता 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. पाहूया गोलंदाजाची कसोटी बॅट्समॅनची कसोटी पाहूया. आणि हा चेंडू मात्र पाहूया किती धाव मिळतात. आणि क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं आहे. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं. आणि स्वयंसेवकांनी लक्ष द्यायचं आहे तिकडे. स्वयंसेवकांनी तिकडे लक्ष द्यायचं आहे. 2 धावा. आता 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी वाटते ना. कंपल्सरी 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. कसोटी आहे ती मात्र आता गेंदबाजीची. कसोटी गेंदबाजची खास आहे. बॅट्समॅनची तेवढी कसोटी नाहीये. 1 धाव आहे फक्त. हा कसोटी आहे तीच मात्र संपूर्ण गेंदबाजची आहे. पाहायचं आहे 1 चेंडू आणि 1 धाव. आणि स्ट्राईकला आहेत ते प्रकाश डाके यांचा सुपुत्र प्रतीक डाके. संपूर्ण जिम्मेदारी आपल्यावरती आहे. आणि आता पाहूया हुकला तर संपला. या ठिकाणी खूपच आज ही संधी आहे. चला थोडस गोलंदाज पुन्हा एकदा फलंदाज आणि पाहूया काय होत आहे ते. आणि JBCC क्रिकेट क्लब विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हा लवकरात लवकर. हे सर्वांनी बाहेर एक मॅच खेळवायची. अजून सर्वांनी बाहेर यायचं आहे. मॅच खेळायची आहे. कामदे संघाच्या कडनं नाही का असेल त्यांनी लवकरात